श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यात्राती विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरून त्या पवित्र पाया चित्तशुद्धी दाहली. थोर ऋषी मुनी संतजन भूधगनानी सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरण तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी. नाव गाव खुद्द स्वामीचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारतीय एक स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खुन प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थानी. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान. काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे कोठे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वर करणीचे कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केले पावन आपल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला. पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ, जागृत दत्त स्थान ते. तेथेहून साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर तेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी भक्तास साक्षात्कार देऊन गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी करावया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावने झाली. जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसादार्थ त्याचा समजेना. स्वामीचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्याचे भरलेले. जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. त्याचा तोच उमजे चित्ती इतरार्थ बोध होईना. कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या खोल्या. कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही. त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी. अनेकाच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणून हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार सदुपदेशी दीक्षा देऊन. स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी. मजबर होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती. ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घालती तव चरणी धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी दुःख दूर कराही दुःखे सारी.
तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता, त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते. स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी, त्यांची पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की. पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासाशी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केला पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडिताचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले. धन्य धन्य ज्यांना उमजले ते, बाळाप्पा चोळाप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्याचे त्याचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपली खेळ, ताटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्य घटिका तिसरे प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता अलांत काळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या चल, निरानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रगटले निले गावा बाहेर. दिले दर्शन भाऊसाहेबांसी, ऐसा यती दत्त दिगंबर. संपून आपला अवतार निजधामी गेला निरंतर. भक्त झाले पोरके, बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुळ झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणीही सुचेना. गावगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थाची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनानी. 4था अवतार संपला तरी चैतन्य रूपी तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्याची व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीची करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबर भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकाच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकुनी. समर्थ राया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन अहित, धन दौलत मिळावे पुत्र पौत्र सुख, गृह सौख्य आणि वाहन सुख. अंती सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा. म्हणून याचना करीतो देवा, उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तो पायी शरण, दत्तराया दया घना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे, वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामीचे चित्र ठेवून पुढ्यात, किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी. मनात इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार. भेद त्यात नसे मुळी, एकाची करता भक्ती, तिघांनाही पावती ती. ऐसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती. मिलिंद माधव कृत श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्णम.